हॅलो, गायडन्स ग्रुपच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे एमपीएससीची जी नवीन घोषणा आलेली आहे त्या संदर्भात। घाबरायचं कारण नाहीये, पण समजून घ्यायचं नक्की आपल्याला, कारण अनेकांचे मला मुलांचे फोन वगैरे येतात किंवा त्याच्यावरती काही डाऊट्स पण ते विचारत असतात। तर बघूया एक छोट्याशा व्हिडिओ मधून की ही घोषणा नक्की काय आहे ती थोडक्यात समजून घेऊया आणि त्याच्याबद्दलचे काही समज आणि गैरसमज असतील ते दोन्ही आपण काय करूया, सॉल्व्ह करूया। ठीक आहे, तर बघूया ही घोषणा कशा संदर्भात आहे। तर एक एक पॉइंट काय लक्ष द्या। ही घोषणा आहे कमाल मर्यादेच्या संदर्भामध्ये, म्हणजे आपण ज्या वेळेला अटेम्प्ट देतो परीक्षेचा त्यावेळेला आतापर्यंत ही कमाल मर्यादा नव्हती। एक एज आपल्याला एज लिमिट असायचं आणि त्या एज लिमिट पर्यंत तुम्ही किती वेळा ही परीक्षा देऊ शकत होता। एक परीक्षा तुम्ही किती वेळा देऊ शकत होता जोपर्यंत तुम्ही वयोमर्यादा ओलांडत नाही, बरोबर आहे। आता फक्त एमपीएससीने काय केलेलं आहे, युपीएससीच्या धर्तीप्रमाणेच काय केलंय, तर ही जी मर्यादा आहे, तुम्ही परीक्षा अटेम्प्ट देण्याची जी मर्यादा आहे ती मर्यादा घालून दिलेली आपल्याला, तर आपण म्हणूया की संधीची कमाल मर्यादा। आता ही किती आहे हे सगळ्यांनी नोटिफिकेशन वाचलेलं आहे। ते म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 6, ओबीसी साठी 9 आणि एससी एसटी साठी तिथे लिमिट दिलेलं नाहीये। म्हणजे जी आधीची जी पद्धत होती की एज आउट होईपर्यंत, एज बार होईपर्यंत तुम्ही ती परीक्षा कंटिन्युअसली किती वेळा देऊ शकता। बर, मग आता ह्याच्याबद्दल अजून काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया। काही डाऊट जे मला विचारले गेले ते आधी सॉल्व्ह करूया आपण। पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की हा जो बदल आहे ना, हा 2021 पासून होणाऱ्या परीक्षांसाठी लागू होणार आहे। ठीक आहे, 2021 पासून ज्या परीक्षा लागू होतील, म्हणजे 2021 साली ज्या नोटिफिकेशन येतील परीक्षांच्या, त्यांच्यासाठी हे होणार आहे। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्या की ह्याच्यामध्ये एक प्रश्न असा विचारला जातो की मग 2020 साली ज्या मुलांनी आता फॉर्म भरलेले आहेत पण आता 2021 मध्ये त्याची परीक्षा होईल, मग आम्हाला पण तो लागू होणार का? तर त्यांना नाही होणार का? कारण त्यांनी जरी परीक्षा 2021 मध्ये होणार असेल तरी त्यांनी जे भरलेले फॉर्म आहेत आणि त्यांच्या ज्या परीक्षांचे नोटिफिकेशन आहेत हे 2020 सालासाठी आहेत। आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे जरी परीक्षा 2021 सालामध्ये होणार असली, 2020च्या जे परीक्षा झालेल्या नाहीत एमपीएससीच्या त्या 2021 मध्ये जरी लागू झाल्या तरी सुद्धा घाबरून जायची कारण नाहीये, कारण तुम्हाला ही स्कीम किंवा तुम्हाला ह्या अटेम्प्ट मध्ये पकडलं जाणार नाही। किंवा 2020 साली ज्या मुलांनी फॉर्म भरलाय ती मुलं जी आता परीक्षा देतील, कारण कोविडमुळे सगळ्या परीक्षा पुढे गेल्यात त्यामुळे 2021 मध्येच ती मुलं परीक्षा देतील, पण त्या मुलांना हा जो अटेम्प्ट आहे तो लागू होणार नाही। कळलं का? कारण परीक्षा जरी 2021 मध्ये होणार असली तरी सुद्धा त्या परीक्षेची जाहिरात आणि तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे ती जी स्कीम आहे ती 2020 सालातली आहे, बरोबर आहे। त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्ही पुढची परीक्षा 2021 सालचा पण फॉर्म भराल तिथून तुमची गिनती चालू होईल। याचा अर्थ समजून घ्या तुम्ही की 2 विद्यार्थ्यांनी याचा अर्थ समजून घ्या की ज्यांनी 2020, 2019, 2018, 2017 ह्याच्या अगोदर किती जरी अटेम्प्ट दिले असले आणि एखाद्याचे 6 अटेम्प्ट संपले जरी असले तरी सुद्धा तो इथे एज बार होणार नाही, त्याचे लिमिट संपणार नाहीयेत का? कारण त्याचे लिमिट कॅल्क्युलेट करण्याची जी सुरुवात होणार आहे ती 2021च्या नोटिफिकेशन पासून होणार आहे। येते लक्षात तुम्हाला? ठीक आहे, त्याच्यामुळे ज्या मुलांनी आधी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचे ते जे काउंट आहेत ते काउंट होणार नाहीयेत। प्लस 2020 मध्ये ज्या मुलांनी फॉर्म भरलेले आहेत, जी परीक्षा 2020 मध्ये होण्याची शक्यता होती किंवा व्हायला हवी होती ती कोविडमुळे नाही झाली, ती 2021 मध्ये जरी झाली तरी सुद्धा त्यांना ते पकडलं जाणार नाहीये। याचं कारण काय? कारण ती स्कीम 2020 तुम्ही जो फॉर्म भरलाय तो 2020 सालच्या नोटिफिकेशन मध्ये भरलेला आहे, बरोबर आहे। त्यामुळे 2020 सालात ज्या मुलांनी फॉर्म भरले होते ते जे परीक्षा आता देणार आहेत त्यांनी चिंता करू नका, कारण त्यांचा 2020 चा अटेम्प्ट काउंट होणार नाही। त्यांचे अटेम्प्ट कधीपासून काउंट होतील? ज्या वेळेला 2021 चे नोटिफिकेशन येतील तेव्हापासून ते कॅल्क्युलेट करायला सुरुवात होईल की 1, 2, 3 किती तुम्ही अटेम्प्ट दिले। क्लिअर? त्यामुळे जे जुनी मुलं आहेत त्यांनी घाबरू नका आणि ज्यांनी 2020 साली फॉर्म भरलाय आणि 2020 चा परीक्षेचा फॉर्मवर आता परीक्षा देतील त्यांनी सुद्धा घाबरायचं कारण नाही, त्यांचाही कुठला लॉस होणार नाहीये। ठीक आहे, त्याच्यामुळे तिथे लिहिलेलं आहे 2021 पासून ज्या नोटिफिकेशन निघतील तिथून तो काउंट पकडला जाईल। ठीक आहे, सो 2 जे मुद्दे काउंट विचारले जात होते ते मी पहिल्यांदा क्लिअर केले। आता दुसरा पॉइंट एक लक्षात ठेवा की आता सगळे मिळून, कारण एमपीएससी हा आयोग आहे, एमपीएससी काय एक परीक्षा आहे का? त्यामध्ये राज्यसेवा आहे, फॉरेस्ट आहे, ऍग्री आहे, क्लास 2 आहे, क्लास 3 आहे, बरोबर आहे। तर
काही मुलांनी फोन केला की सर सगळे मिळून 6 परीक्षा देऊ शकतो का आम्ही, किंवा 6 वेळात अटेम्प्ट देऊ शकतो का? तर ते कसं आहे माहितीये का, 6 आणि 9 हे जे अटेम्प्ट आहेत ते कसे असणार आहेत, समजा राज्यसेवा असेल, बरोबर आहे, स्टेट सर्व्हिस आहे, सो ही क्लास 1 ची जी स्टेट सर्व्हिस आहे त्याचे 6 अटेम्प्ट आहेत. PSI STI ची जी तुम्ही क्लास 2 चे भरता त्याचे 6 अटेम्प्ट असतील, क्लास 3 चे भरता आपण, बरोबर आहे, त्याचे 6 अटेम्प्ट आहेत. असं सो प्रत्येक परीक्षेचे 6 अटेम्प्ट. जसं UPSCचं असतं, सिव्हिल सर्व्हिसचे अटेम्प्ट संपले तरी मुलांचे फॉरेस्टचे असतात, बरोबर आहे, किंवा ते CAPF वगैरे देऊ शकतात. तशा पद्धतीने असं नसतं की पूर्ण UPSCचे फक्त 6 वेळा फॉर्म भरू शकतात कुठल्याही परीक्षेचं, असं नसतं. त्यामुळे इथे घाबरू नका. जी मुलं क्लास 1 चा अभ्यास करतील त्यांना 6 अटेम्प्ट आहेत, पण तोच मुलगा जरी क्लास 2 ची परीक्षा दिली याचेही 6 अटेम्प्ट मिळतील त्याला, क्लास 3 ची परीक्षा दिली तरी त्याचेही 6 अटेम्प्ट मिळतील त्याला. ठीक आहे, त्यामुळे घाबरून जायचं कारण अजिबात नाहीये, कारण खूप परीक्षा होतात ना, त्यामुळे अगदीच काहीतरी दगड पडला आपल्या डोक्यावर असं वागण्याची काही गरज नाहीये. ठीक आहे, बरेच सॅटिस्फाईड हे अटेम्प्ट आहेत, नंबर ऑफ अटेम्प्ट. आपल्याला लवकरच त्याच्यासाठी प्रयत्न करून पास होणं गरजेचं आहे. आणि फक्त 6 वेळाच परीक्षा द्यायची असं नाहीये, तर एक परीक्षा राज्यसेवा असेल तर तिचे 6 अटेम्प्ट आहेत, बरोबर, दुसरी परीक्षा तिचे 6 अटेम्प्ट आहेत, असं आहे ते. ठीक आहे, नाहीतर अनेक मुलांनी कॉल करून हा डाऊट विचारला होता की सर मी PSI एकदा दिली, राज्यसेवा एकदा दिली आणि क्लास 3 दिली, मग एकाच वर्षात 3 अटेम्प्ट झाले का माझे? तर तसं नाहीये. तर तुमचं किती झालं, राज्यसेवेचा 1 अटेम्प्ट झालेला आहे, क्लास 2 चा 1 अटेम्प्ट झाला आणि क्लास 3 चा 1 अटेम्प्ट झाला. अशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट होतील, त्यामुळे घाबरून जायचा काही प्रश्न नाहीये. आता याच्यानंतर एक होईल की अनेक मुलं फॉर्म भरतात टाइमपास म्हणून, बरोबर आहे, तर त्याचा एकच हे होईल की फॉर्म भरला एखाद्या मुलाने, पण जर तो कॉन्फिडंट नसेल आणि जर तो परीक्षेला गेलाच नाही प्रिलिमला, तर त्याचंही आणि त्यांनी परीक्षा दिलीच नाही तर काय होईल, तर त्याचा अटेम्प्ट काउंट होणार नाही. कळलं, काउंट होणार नाही, पकडला जाणार नाही. आलं लक्षामध्ये? म्हणजे काय की मी आज राज्यसेवेचा 2021च्या राज्यसेवेचा मी फॉर्म भरला, मी परीक्षेला जाऊन बसलो आणि मी नंतर लक्षात आलं की नको मला ही परीक्षा द्यायला. ठीक आहे, आणि मी हॉलमधूनच बाहेर आलो किंवा हॉलमध्ये गेलोच नाही, मी हॉलमध्येच गेलो नाही, हॉल तिकीट होतं माझ्याकडे, मी हॉलमध्येच गेलो नाही, माझा अटेम्प्ट नाही पकडला जाणार. पण मी पहिला पेपर अटेम्प्ट केला आणि नंतर लक्षात आलं नाही मी पेपर 2 का आपला पेपर 1 मध्ये पास नाही होणार, आपण चला घरी जाऊया, पेपर 2 नको द्यायला, माझा अटेम्प्ट वाचेल, असं नाहीये. तुम्ही एक जरी पेपर दिला, तुम्हाला माहिती राज्यसेवेला 2 पेपर असतात, तुम्ही एकदा पेपर दिलात की तुमचा अटेम्प्ट पकडला जाणार. ठीक आहे, पण जर तुम्ही फॉर्म भरला, हॉल तिकीट आला, तुम्ही कॉलेज पर्यंत गेलात, तुम्ही त्या वर्गापर्यंत गेलात, पण तुम्ही तिथूनच बाहेर आलात, तुमचा अटेम्प्ट पकडला जाणार नाही. पण एकदा परीक्षेला बसल्यावर तिथे एकदा टिक करायला सुरुवात केली, त्यांच्या पेपरवरती सही केली की तुमचा अटेम्प्ट पकडला जाणार. ठीक आहे, तर हे 4 ते 5 महत्वाचे मुद्दे आहेत. आय होप तुम्हाला हे कळाले असतील. ठीक आहे, तर आपण थांबूया. याच्या व्यतिरिक्त पण जर काही तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाका, गायडन्सची टीम तुम्हाला या प्रश्नांची सर्व उत्तर देईल. आणि दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. थँक्यू सो मच.